सांगलीत झोपडपट्टी धारकांसाठी मालमत्ता हक्काची प्रमाणपत्र व मिळावे मागणी. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 10, भीमनगर, संजय गांधी झोपडपट्टी नवीन वसाहतीतील रहिवाशांना मालमत्ता हक्क व मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी झोपडपट्टी संघर्ष समितीचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी शासनाकडे ठोस मागणी केली आहे. महापालिकेच्या नगर रचना विभागानं वर्षभरापूर्वी या झोपडपट्टी भागांचा सविस्तर सर्वेक्षण पूर्ण करून संपूर्ण लेआउट तयार केला आहे. याचबरोबर या परिसरात रस्ते, वीज, पाणी पुरवठा आणि घरपट्टीसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप या रहिवाशांच्या मालमत्तांची नोंद सिटी सर्वे अभिलेखात करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना कायदेशीर हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. उत्तमराव कांबळे आबा यांनी मागणी केली आहे की नगर रचना विभागाकडे तयार असलेले नकाशे नगर भूमापन कार्यालयाकडे तात्काळ हस्तांतरित करून संबंधित रहिवाशांची नावे सिटी सर्वे अभिलेखात नोंदवावीत. यासोबतच 25 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार GR या रहिवाशांना तातडीनं मालमत्ता हक्क देण्यात यावेत आणि प्रत्येक कुटुंबाला मोफत घर बांधून देण्यात यावे, अशीही त्यांनी ठाम मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीनं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून शासनानं यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मी उत्तमराव कांबळे आबा, अध्यक्ष झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व शिवसेना सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक 10, भीमनगर, संजय गांधी झोपडपट्टी नवीन वसाहत या झोपडपट्ट्याचा सर्वे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागाने 1 वर्षापूर्वी केलेला आहे. याचे संपूर्ण लेआउट तयार आहेत. या ठिकाणी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने रस्ते, लाईट, पाणी, घरपट्टी आदी सुविधा दिलेल्या आहेत. मी शासनाला विनंती करतो की आपल्याकडे नगररचना विभागाकडे नकाशे तयार आहेत, तर हे नकाशे केवळ आपल्याकडे न ठेवता नगर भूमापन कार्यालयाच्या वतीने ताबडतोब मालमत्ता सिटी सर्वेला नावे लावावी आणि परवाच झालेल्या 25 मार्च 2026च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी जो GR काढला आहे, त्या GRनुसार त्वरित सदरच्या रहिवाशांची नावे सिटी सर्वेला लावावी व प्रत्येकाला मोफत घर बांधून द्यावे, अशा पद्धतीची मी मागणी करतो. आत्ता जे आबांनी सांगितलं की भीमनगरमधील सिटी सर्वे वगैरे जे काही प्रश्न आपला प्रलंबित आहे ते आबांनी आवाज उचलला आहे आणि आबांसंगत आम्ही सर्व इथले नागरिक आबांशी पाठीशी आहे आणि जो सिटी सर्वेचा प्रश्न असेल, आमच्या स्वप्नातली घरं तिथं त्वरित लवकर मंजूर करून घेऊन त्याचा प्रश्न मार्गी लावावा, हीच आमची सर्व नागरिकांची विनंती आहे व मागणी आहे.